परमेश्वराचा नामजप कसा करावा तसेच नामजप करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती जाणून घ्या. मित्रांनो, सर्वच भक्त देवाचे नामस्मरण करत असतात, परंतु भगवंताचं नामस्मरण त्यांचा जप करण्याचा सर्वोत्तम वेळ कुठला हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत परमेश्वराचा नामजप कसा करायचा आणि त्याची सर्वोत्तम वेळ कोणती. तर मित्रांनो, सकाळची वेळ सर्वोत्तम. पहाटे न जमल्यास देवपूजा झाल्यावर जप करा, कारण देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. पूजेमुळे सात्विकता वाढीस लागते, हात पवित्र होतात. कधीही रुद्राक्ष माळेवर जप करावा. ओरिजिनल डुप्लिकेट मनातून काढून टाका. ती कालांतराने मंत्राच्या प्रभावाने ओरिजिनल होईल. ती स्वतः दाखवेल, मी सिद्ध झालीये, माझा अनुभव. श्री गुरुचरित्र. वैष्णव असाल तर तुळशी माळ घ्या. अन्नमाळाच्या नादी लागू नका, कारण तुम्हाला मोक्ष हवाय, सिद्धी नाही. जप करायचा हे निश्चित करा. वेळ एकच ठेवा. आसन उनी घ्या, थोडे उंच असू द्यात. जमिनीपासून विना आसन करू नका. समोर श्री महाराजांचा फोटो राहू द्यात, कारण ते श्री गुरु आहेत. जप हा नेहमी गुरूंच्या सानिध्यात करावा. प्रथम फुले वाहून, अगरबत्ती लावून, ओवाळून, सुंदर लहानसा दिवा लावून ओवाळा. मग सज्ज व्हा. भान ठेवा, समोर श्री जगतचालक, मोक्षदायक, सर्वशक्तिमान, सर्व देव त्यांच्या ठायी आहेत, असे श्री महाराज विराजमान आहेत. आपल्यासाठी वेळ काढून ते आपली साधना करून घेत आहेत. सांसारिक ताप विसरा, ते आपल्याकडे आनंदाने पाहत आहेत असा दृढ भाव ठेवा. प्रार्थना करा, स्तुती गा. शास्त्रनियम आहे, प्रथम देवी देवता स्तुती किंवा गुरुना गुरुवंदना करावी. श्री रुद्र स्तोत्र सर्वोत्तम असे श्री गुरु सांगतात. गुरुचरित्र म्हणजे स्तुती गा, जय जयकार करा, म्हणजे होईल श्री गुरुमूर्ती प्रसन्न आपल्यावर. दृष्टी समोर त्यांच्या श्रीचरणाकडे, डोळ्यात नको. आपण दास आहोत, त्यामुळे आपली विनम्रता आपल्या दृष्टीत हवी. आपण शरण आहोत, दीन आहोत, तृणाप्रमाणे विनम्रता असावी. माळ कपड्याच्या गोमुखीत ठेवा. पूजेच्या दुकानात मिळेल किंवा मंदिराबाहेर किंवा तीर्थक्षेत्र ठिकाणी, कारण पितर अदृश्य शक्ती आपल्या जपाचे फळ, तेज आपल्यापासून हिरावून घेतात आणि स्वमुक्तीसाठी वापरतात. म्हणून साधनेत प्रथम कवच वाचतात, नंतर त्याचा उपद्रव होत नाही. तुमचे मुख ईशान्य दिशेला हवे. शक्यतो ईशान्य दिशेला बसायला न जमल्यास कोठेही चालेल, पण जप मात्र करा. उजवा हात, त्यामधील अंगठ्यापासून 2 नंबरचे बोट गोमुखीच्या बाहेर बाजूला काढा, म्हणजेच माळेला स्पर्श करू देऊ नका. माळ अंगठा व चौथा बोटावर घेऊन मध्यमाने ओढा. जप चालू करा एका लयीत. एक लय फार महत्त्वाचे असते, अनुभवाने लक्षात येईल. शांतपणे, ओठाची जास्त हालचाल नको, अगदी हळूवार. पश्यंती प्रकारात जप होऊ द्यात. माळ पूर्ण झाल्यावरती पलटी करा, म्हणजेच दुसरी बाजू घ्या. मुख्य नियम, गुरुमनी ओलांडू नका, दोष लागतो. ओलांडल्यात 6 वेळा प्राणायाम करा. 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा. बघा, जांभई येते का, आनंद मिळतोय का, शरीर उड्या घेते का, शांत वाटते का, आपोआप प्राणायाम होतात का, श्वास बाहेर टाको वाटते का, शरीर आपोआप डुलतंय का, लहान मुलांसारखं वाटतंय का, डोळे बंद केले की गुरुमूर्ती आठवते का. हळूहळू काही सिद्ध साधक दिसू लागतात. न पाहिलेले योगी पुरुषांचे दर्शन होईल. जर यामधील काही वाटत असेल तर जप सर्वोत्तम समजावा.